जय गुरुदेव. आज गुरुपौर्णिमा. गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. माझे गुरु आदरणीय परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांनी लिहिलेलं सच्च्या साधकांसाठी अंतरंग वार्ता हे पुस्तक मी रोज वाचत असते. आयुष्यात जेव्हा काही समस्या येते, काही गोष्टी अडतात, त्यावेळी ह्यातील एखादं पान उघडून तुम्ही जे पान उघडून वाचाल त्या पानावरती त्या समस्येचं उत्तर असतं असं मानलं जातं. हे ज्ञान फक्त माझ्यापुरतंच न जाता सर्वांपर्यंत पोहोचावं या उद्देशानं आजपासून मी एक नवीन संकल्प घेऊन येते. पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत रोज अंतरंग वार्ता या पुस्तकातील एक पान मी वाचेन आणि तुम्हा सर्वांपर्यंत ते शेअर करेन. जय गुरुदेव. चला मग आज गुरुजी आपल्यासाठी काय म्हणतात बघूया. पाच अंतर्दृष्टिकोन. प्रेम हा तुमचा नैसर्गिक स्वभाव आहे. प्रेमाला जेव्हा व्यक्त होण्याची संधी मिळते तेव्हा तुमचे प्रेम एखाद्या बाह्य वस्तूमध्ये गुंतते. तुमची दृष्टी बाह्य जगतात अडकून पडते. तेव्हा तुमच्या स्वभावाकडे परत येण्यासाठी एका अंतर्दृष्टीची आवश्यकता असते. पहिले ज्ञान व अंतर्दृष्टी आहे वेदना. वेदना तुम्हाला बाह्य वस्तूपासून दूर करून तुमच्या शरीराकडे व मनाकडे वळवते. ऊर्जा हे दुसरे ज्ञान आहे. ऊर्जेचा एक झोत तुम्हाला तुमच्या स्वत्वाकडे परत आणतो. दैवी प्रेम हे तिसरे ज्ञान आहे. दैवी प्रेमाची एक झलक देखील तुम्हाला परिपूर्ण करते आणि इतर सर्व उपभोगा पलीकडे नेते. परमानंद ही चौथी अंतर्दृष्टी होय. शारीरिक अस्तित्वाची अंशतः जाणीव होऊन आपल्या चेतनेच्या उच्च बिंदूपर्यंत जेव्हा उच्चाटन होते त्या अवस्थेला परमानंद म्हणतात. अद्वैताची ओळख वा जाणीव ही पाचवी अंतर्दृष्टी आहे. सर्व काही एकच आहे, एकात्म आहे, दुसरे असे काही नाही. ही जाणीव आपल्याला दृष्टीला स्रोताकडे परत आणते. प्रेम जेव्हा वाढत जाते तेव्हा परमानंद असतो. प्रेम वाहत होते तेव्हा करुणा असते आणि प्रेमाचा स्फोट होतो तेव्हा क्रोध असतो. प्रेम नाचते तेव्हा ते मत्सर होते. जेव्हा प्रेम पूर्ण नकारात्मक होते तेव्हा ते घृणा बनते आणि जेव्हा प्रेम कृतिशील बनते तेव्हा ते परिपूर्ण होते. जेव्हा प्रेम जाणते तेव्हा ते दिव्य शक्ती असते. जय गुरुदेव.